नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब भरती म्हणजेच न्यायवैद्यक प्रयोगशाळा ज्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये 9 ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी आपले फिंगरप्रिंट्स वगैरे वगैरे जे चेक केले जातात। पहिले फक्त हैदराबाद या ठिकाणी होते, आता पूर्ण महाराष्ट्रात 9 ठिकाण झालेले आहे। तेथील जागेची या ठिकाणी भरती निघालेली आहे। त्या भरतीमध्ये मित्रांनो 10वा वर्ग पास, किती 10वा वर्ग पास पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत, 10वा वर्ग पास पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत वेगवेगळे पद आहेत। ज्याच्यामध्ये वैज्ञानिक सहाय्यक, गट क वैज्ञानिक सहाय्यक, संगणक गुन्हे ध्वनिफीत विश्लेषण, वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आणि व्यवस्थापक, ह्या 10वी पास आणि काही 12वी पासचे असे एकूण टोटल 1 2 3 4 5 6 7 पदांच्या वेगवेगळ्या जाहिराती आलेल्या आहेत। तर वेगवेगळ्या पदांच्या जाहिरातीसाठी मित्रांनो आपण कोणकोणते कागदपत्र या ठिकाणी आपल्याला पाहिजे ते या ठिकाणी माहिती पाहत आहे। तर मित्रांनो, या परीक्षेची शेवटची जी तारीख आहे फॉर्म भरायची ती 28 फेब्रुवारी फॉर्म भरायची तारीख आहे। त्यामुळे तुम्ही अजून या ठिकाणी फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र पाहिजेत त्याची ही लिस्ट त्यांनी दिलेली आहे, त्यानुसार आपण या ठिकाणी कागदपत्राची यादी पाहत आहे। सगळ्यात पहिले मित्रांनो, अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे तुम्ही एसएससीच्या किंवा तत्सम शैक्षणिक पात्रतासाठी अर्हतेसाठी किंवा तुमची टीसी या ठिकाणी काय नावाच्या पुराव्यासाठी आवश्यक आहे। नंबर 2, तुमचा वयाचा पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या टीसीवर किंवा तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटवर तुमचं वय लिहिलेलं असते। नंबर 3, तुमची शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, उदाहरणार्थ तुमचं जेवढं जास्तीत जास्त शिक्षण झालेलं आहे ते त्या ठिकाणी मित्रांनो टाकायचं असतं, त्याचा पुरावा म्हणजे तुमची टीसी त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे। नंतर तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, म्हणजे तुम्ही एससी एसटी असाल तर तेव्हा कोणता पुरावा म्हणतात त्याला, तुमचं कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही ज्या बी प्रवर्गात असाल, या ठिकाणी ओबीसी असाल, एससी असाल, एसटी असाल, व्हीजी असाल, ईडब्ल्यू असाल, अनाथ असाल, त्याचा पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। कास्ट सर्टिफिकेट नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, ओपन मधून फॉर्म जातो। जर तुम्ही ईडब्ल्यूएस असाल तर ईडब्ल्यूएसचा पुरावा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, या ठिकाणी ज्या ज्या गटाला नॉन क्रिमिनल लागते त्यांचं नॉन क्रिमिनल तुमचं या ठिकाणी वैध पाहिजे, त्याची डेट संपलेली पाहिजे नाही। नंतर पात्र दिव्यांग असल्याचा पुरावा म्हणजे दिव्यांगाचं सर्टिफिकेट, माजी सैनिक असाल तर माजी सैनिकाचं सर्टिफिकेट, खेळाडू असेल तर खेळाडूचं सर्टिफिकेट, अनाथ आरक्षण तुम्हाला पाहिजे असेल तर अनाथ आरक्षणचं सर्टिफिकेट, प्रकल्पग्रस्त असाल प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असाल तर भूकंपग्रस्त, पार्ट टाइम वर्कर किंवा अंशकालीन कर्मचारी जर असाल पदवीधर तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट आवश्यक आहे। आणि मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं मला एक कळलं आहे की बरेच विद्यार्थ्यांची चुकीची माहिती या ठिकाणी फॉर्म भरल्या गेलेली आहे, त्यामुळे फॉर्म भरण्याच्या अगोदर एकदा पूर्ण बघा। बऱ्याच लोकांचं पेसामध्ये फॉर्म गेलेला आहे, कोणाचं दुसऱ्या कास्टमध्ये फॉर्म गेलेला आहे, त्यामुळे फॉर्म हा नियमित भरा। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं अशा मला प्रॉब्लेम्स आलेले आहेत की अर्ध्या लोकांजवळ फॉर्मच नसतात, प्रिंट नसतात, कोणाजवळ हॉल तिकीट नसतात। लक्षात ठेवा, फॉर्मच्या प्रिंट काढून ठेवा, तुमचे मोबाईल हरपू शकतात, ईमेल आयडी हरपू शकतात, परीक्षा 6-6 महिने 12-12 महिने सुद्धा लांबू शकतात। त्यामुळे तुम्ही तुमच्या फॉर्मच्या प्रिंट, तुमच्या हॉल तिकीटच्या प्रिंट, तुमचा मोबाईल नंबर कधीही बदलू नका, तुमचा ईमेल आयडी सुद्धा बदलू नका। नंतर तुम्ही एसएससी मध्ये नावात बदल झाल्याचा पुरावा, जर तुमचा नावात बदल झाला असेल तर त्या ठिकाणी नावात झाल्याचं तुम्ही गॅझेट प्रमाणपत्र त्या ठिकाणी ज्यांचं झालं असेल त्या ठिकाणी लागू शकता। तर मित्रांनो, इतर डॉक्युमेंट्स पाहण्याच्या अगोदर आपण फॉरेन्सिक लॅब भरतीसाठी पूर्ण या 7ही पदासाठी ऑनलाईन बॅचेस आपण सुरू केलेले आहे। तर या ऑनलाईन बॅचेसमध्ये तुम्हाला तांत्रिक क्लास, तांत्रिक लेक्चर, तांत्रिक नोट्स, तांत्रिक या ठिकाणी टेस्ट सिरीज सर्व आपण अवेलेबल केलेलं आहे। मित्रांनो, पॅटर्ननुसार तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण भेटणार आहे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की पेपर मराठीत होतील की इंग्रजी, असं काही अजून त्यांनी डिक्लेअर केलेलं नसल्यामुळे जे टेक्निकल पेपर आहेत कदाचित ते इंग्लिशमध्ये होतील आणि बाकीचे 12वीच्या खालचे आहेत ते मराठीमध्ये होतील। तसंही ऑनलाईनमध्ये मित्रांनो तुम्हाला पेपर दोन्ही भाषेमध्ये सोडवता येत असतो। तर याच्यासाठी बॅचेसमध्ये मित्रांनो तुम्हाला लाईव्ह क्लास असतील, रेकॉर्डेड लेक्चर असतील, टेस्ट असतील, नोट्स ईबुक नोट्स स्वरूपामध्ये असणार आहेत। तर हे सर्व तुम्हाला काय अवेलेबल या ठिकाणी करून दिलं जाणार आहे की जे बॅचमध्ये तुम्हाला जॉईन करता येईल। त्यासाठी तुम्हाला डबल अकॅडमी पुणे नावाचा ॲप डाउनलोड करायचा आहे। तुमच्या समोर स्क्रीनवर 8010457760 हा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉल करून तुम्ही काय माहिती घेऊ शकता। तर मित्रांनो, आता पुढचं जे आहे डॉक्युमेंट्स, राखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंप, अंशकालीन कर्मचारी, ज्यांचं आरक्षण असेल त्यांचं अधिवास प्रमाणपत्र, ज्यांना या ठिकाणी आरक्षण घ्यायचं असेल त्यांच्यासाठी तुम्हाला डोमिसाईल प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे।
तसंच लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र मित्रांनो, हे प्रमाणपत्र मिळत नसते, फक्त तिथं लिहायचं असते की तुम्हाला किती मुलं आहेत, किती पाल्ले आहेत, किंवा जर मुलं नसतील तर 0 लिहायचं असतं. अनुभव प्रमाणपत्र, ज्या पदासाठी अनुभवाची गरज आहे त्या ठिकाणी तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे. सर्व पदासाठी आवश्यक नाही. मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा. आता मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा तुम्हाला असं काही वेगळा येणार नाही, कारण की ज्यांचं 10वी पर्यंत मराठी विषय झालेला आहे किंवा 12वी पर्यंत मराठी विषय झालेला आहे त्यांचं ओके आहे. ज्यांचं 10वी पर्यंत मराठी नव्हतं आणि ते लोक या ठिकाणी, उदाहरणार्थ एखाद्याचं महाराष्ट्रात जन्मला असेल, दुसऱ्या राज्यात जाऊन राहत असेल, तिथं त्या शिकला असेल 10वी पर्यंत, तर तिथं मराठी नसणार आहे, तर मग अशा व्यक्तीला मराठीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसंच या ठिकाणी सर्वसाधारण सूचनामध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे आरक्षणाच्या अनुषंगाने प्रमाणपत्र कागदपत्र अपलोड केल्याशिवाय तुमचा अर्ज स्वीकृत होणार नाही. त्यामुळे तुम्ही डॉक्युमेंट्स काढून ठेवायचे आहेत. तसंच मित्रांनो, या ठिकाणी तुमचा लक्षात ठेवा, तुमचा फॉर्म जो आहे तो फॉर्म मोबाईलमध्ये PDF मध्ये ठेवू नका, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे मोबाईल हरपतात, मेमरी कार्ड हरपते, फोन हरपतोय, करप्ट होतोय, खराब होतो, हँग होतो. त्यामुळे त्याच्या प्रिंट काढा आणि तुमच्या घरात ठेवा. आणि जर तुम्हाला मोबाईलमध्ये ठेवायचं असेल तर एखाद्या मित्राला ईमेल करा, म्हणजे तो तुमच्या सेट आयटममध्ये एनी टाईम राहू शकेल. आशा करतो. तसंच फॉर्म सेव्ह करताना तो PDF त्याला पूर्ण व्यवस्थित नाव द्या, म्हणजे तुम्हाला ते भविष्यामध्ये सापडून जाईल. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. तसंच या भरतीसाठी अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे हे आपण या ठिकाणी डिटेल्समध्ये नंतर पाहणार आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.